एका सुंदर गावात अनया नावाची एक गोड मुलगी राहत होती. ती खूप हुशार, उत्सुक आणि थोडीशी खोडकर होती. पण एक मोठी समस्या होती. अनया पावसाळ्यात शाळेत जाताना नेहमी तिची छत्री हरवायची. एके दिवशी अनयाच्या आईने म्हणाले, "अनया, तू अजून एक छत्री हरवलीस तर नवीन छत्री मिळणार नाही." अनया म्हणाली, "आई, यावेळी मी नक्की जपून ठेवेन." दुसऱ्या दिवशी अनया शाळेला निघाली. रस्त्यात ती नेहमीसारखी गाणी म्हणत चालत होती तेव्हा तिला एक विचित्र आवाज ऐकू आला. "फुस, कुठे चाललीस गा, गोड मुलगी?" अनया घाबरून मागे वळली. रस्त्याच्या कडेच्या जुन्या बावडीजवळ एक रंगीबेरंगी छत्री उभी होती. स्वतःच. तिच्या दांडा जमिनीवर टेकला होता, पण ती हलत होती, जणू कोणीतरी तिला धरून आहे. अनया म्हणाली, "कोण बोललं?" त्यावर छत्रीचे म्हणाली, मी जादूची छत्री, आकाशातल्या रंगांच्या राज्यातून आल्या. तू मला सापडलीस म्हणजे आपण दोघी मैत्रीण होणार आहोत." अनयाच्या डोळे कौतुकाने चमकले. "खरंच? मग तू काय करू? तुला कुठेही घेऊन जाऊ शकते. ढगांवर, इंद्रधनुष्याच्या पायऱ्यांवर किंवा ढगांच्या राज्यात." अनयाने छत्री उघडली. धब्बक एक तेजस्वी प्रकाश झाला आणि दोघी आकाशात उडू लागल्या. वर जाताच तिने ढगांचा एक मोठा राजवाडा पाहिला. ढगांच्या दरवाज्यावर एक रक्षक उभा होता. पांढऱ्या कापसासारखा मऊ, मोठे निळे डोळे आणि हातात एक चमकदार भाला. इंद्रधनुष्य महाराणी आली. तिचे केस रंगीबेरंगी, कपडे प्रकाशासारखे चमकणारे. अनया धाडसीपणे म्हणाली, "मला सांगा, मी काय करू?" महाराणीने एक छोटासा प्रकाशमणी तिच्या हातात ठेवला. "हगवेल, तू जिथे जाशील तिथे प्रकाश पसरव." अंधाराचे ढग प्रकट झाले. अचानक आकाश काळं झालं. छत्री गोल फिरली आणि तिच्या टोकातून 7 रंगांची शक्ती बाहेर पडली. अनयाने प्रकाशमणी उंच केला. एक तेजस्वी प्रकाश किरण कारवंट महाराजाला भेटला. त्याचा अंधार विटलू लागला. इंद्रधनुष्य पुन्हा उमटला. सगळे ढगांच्या राजाने टाळ्या वाजवल्या. महाराणीने अनयाला मिठी मारली. "अनया, तू आमची जग वाचवलंस. ही जादूची छत्री आता कायमची तुझी आहे." अनया खुश झाली. छत्री ही हसत म्हणाली, "आता आपण रोज साहस करू." धगधगत्या प्रकाशात अनया जमिनीवर उतरली. पुन्हा तिच्या गावात. आईने विचारलं, "इतकी खुश का दिसतेस?" "मला माझी आवडती छत्री मिळाली आहे." आईने छत्रीकडे पाहिलं. ती अनेक रंगांनी चमकत होती. आईने विचारलं, "ही छत्री कुठून मिळाली?" अनया फक्त हसली. एका जादूच्या पावसातून. त्या दिवसापासून अनया छत्री हरवली नाही. उलट छत्री तिला रोज नवी जादू दाखवू लागली.